एकदाशी बघा ही ट्रॅव्हलिंग बॅग माझी बाहेर निघाली. किती दिवस होती, मम्मीनं धुवून ठेवलेली, पण काय आता आणि एकदा धुवायला लागणार बहुतेक. पण धुवायचं कसं, आज जायचं आणि निघाली कुठं माहिती आहे का? तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून कळालं असेल की आम्ही निघालो महाकुंभमेळ्याला उत्तर प्रदेशला, प्रयागराज. मग आम्ही आहेत 4 जण, मी, केदार, साई आणि सोन्या. आम्ही 4 जण आहे. आणि त्याच्यात बघा आपलं हे पुढचं घर खोललेलं आहे बघा. आपलं जुनं घर होतं का नाही, बांधायला चालू केलं. माझे ते व्हिडिओ आहेत, हे आधी ब्लॉग येईल, ते नंतर येतील. अजून भरपूर पेंडिंगला आहेत. आपलं जरा मोबाईलमुळे आपला प्रॉब्लेम येता. आता पण थोडं कॅमेरामध्ये थोडं प्रॉब्लेम देतच असेल. आणि बॅग पॅक करूया फटाकसे. आयातनं थोडं साहित्य आणलेलं, कुठे गेलं आयातनं का हे काय काय आणलेलं तर, पण थोडं काय काय अजून राहिलेलं आहे, ते घेऊन येतो. बॅग पॅकिंग करूया आणि निघूया मस्तपैकी आपल्या जर्नीला. आधी मुंबईमध्ये जायचं आहे. सांगतो, तुम्ही फक्त ब्लॉग लास्ट पण बघित राहा. जेवढी मला आठवण येते ना तेवढं मी बॅग पॅकिंग करून ठेवलेलं आहे. हे बघा जॅकेट आणि ते एकदम व्यवस्थित सगळं. गरमीचं साहित्य मी जास्त घेतले. आणि मी आयडिया काय करणार माहिती आहे का, हे मी धुतलेलं नाही आहे, मी घातलेली होती. मग आता ही साधीच कपडे घालून जाईल. आणि ही उडी आहे का नाही, ती मी मुंबईला गेलो का नाही, 1 दिवस मी मुंबईमध्ये राहणार आहे. आणि तिथून म्हणजे आधी निघाल ट्रेन बुक करायला. आपल्याला तिकीट नाही भेटलेलं तत्काळ, मग तिकीट भेटते आपल्याला. मग तिथं गेल्यानंतरच कळलं की कसं काय विषय आहे ते. जिथून सुरुवात झालेली का नाही, आता तिथंच आहे. आणि मी या शाळेत शिकलेलो बघा. तुम्ही पाठीमागचा ब्लॉग बघितला असेल तर तिथं मी शिकलेलो आहे या शाळेमध्ये. 10वी पर्यंत शाळा आहे. आणि मी आयाला जाऊन आलो बघा. ही बस माझी वडे आणली, ती नव्हती तिकडे न्यायला, त्यामुळं आणली. आणि सेल्फी स्टिक सुरेश दादा होतं ते घेतलं बघा. इथं विषय काय झाला मध्ये, साईला गेलाय बाहेर आणि ती मस काय कुणाला काय सोडून देत नाही. मारकुटी मस आहे एकदम. हे दाखवलं राणे कशी बावारल्या बघा. पण तिला सोडून दे, कशी बावारत्या. साईला गतच आहे, बरं राखत्या चांगली मारेला. तू तू चांगला आहे. घे काठी, घे काठी, घे. अरे सोड. अशी मारत नाही ना बघा. कशाचं काय, माल गेला बाहेर आणि आवाज मस्त सोडायला वैर. सकाळचं का नाही थंडी लागते आणि दुपारचं घास गरमचं का नाही. मस्त दही घेऊन आलोय. आणि परविंदा याचं बाकी आहे. त्यानंतर 1 वाजलं, मग त्यानंतर जेवण. गण्या धुळा करून टाकेल त्याचा. आणि गण्या आपला आहे. तुम्हाला घर दाखवतो आतमध्ये काय विषय केलाय घराचा आम्ही. ती नाही बाय, चल चल बाय. आम्ही पुढच्या घरात राहायला गेलो, तुम्हाला दाखवतो तिथूनच. थांब तिथं ना. अचानकच का नाही, अचानकच असं प्लॅनिंग ठरलं की घर उघडायचं आहे म्हणून. ठीक आहे चालेल. अचानक ही मालन ते टाकून आता रिंग लेवलला गेलेलं आहे. 1 आणि 2 गाळा. आणि आम्ही पुढं राहतोय बघा. तिथं पुढचं घर होतं का नाही, त्या घरात राहतोय आम्ही. आणि हे बेडरूम होणार आहे माझं. घेतील आणि तिथे 1 बेडरूम होणार आहे. आणि पाठीमागचं किचन गाळ आहे, पण तो अजून रचलेला नाही. आणि ह्याच्यावर रिंग टाकून घ्यायचं आणि ह्याच्यावर स्लॅब टाकून घ्यायचं आहे. आणि सरम असं ढाळ द्यायचं आहे. पाठीमागे स्लॅब येणार नाही आहे. आणि माझी सगळी तयार झाली आहे, फक्त पोरं बाकी आहे. तर पैसे जमा करायचे ह्याचे. 2 जणांचं पैसे जमा झाले, मी 3 आणि 1 जणांचं बाकी आहे. ते केल्यानंतर आम्ही ओके. आणि आमचं परवीन दादा कपडे धुवायला लागले ते पाठीमागे. मी पण का नाही एकदम ओके मध्ये झालेलं आहे बघा. 4:45 वाजलेले आहेत. बॅग एकदम गच्च उचलत्या. हे जॅकेट फक्त आपल्या हातातून घ्यायला लागणार आहे. मग सगळं ओके झालेलं आहे. ते पण आलेले बघा. हा मोबाईलची बॅटरी लावतो थांब. मम्मी तर जेवण बांधायला लागल्या, जाता खायचं. केतला पण सांगितलं एकदम रेडी हो. मी पण एकदम फ्रेश होऊन एकदम ओके मध्ये येतं. मग मागं जाऊन जरा त्यानंतर लावा देऊ आणि निघूया. बॅगन सांगतो मग इतकं वजन झालं ना बेकार. लय वजन झाले पाठीमाग. आता जरा कम्फर्टेबली 10-15 मिनटं लागणार. लयच वजन घेतले काय काय, म्हणजे आता जे महत्त्वाचं आहे ना ते तर घेतलेच 10-15 दिवसाचं. जर्किंग हातात घेतले. देवाविषयी आपली पोरवाट बघते ते. तिथे जाऊन आपण निघून जाऊ. आता गाडी लागलेली आहे. 5 आमच्या इथनं 5 वाजता गाडी असे निघून जातात का नाही, त्याच्यामुळं लवकर निघायला लागतं. मग आम्ही मुंबईमध्ये 3-3:30 वाजता रात्री असे सकाळच्या पोचून जातो.
ह्याच्यातलं निघालंय कोण आणि जातंय कोण. एकाने बॅग घेतली, एकाने पिशवी घेतली. जाणारे पिशवी घेतणारा, बॅग दिले ह्याच्या उराव. कसं चालणार ही. आणि आम्ही एवढी सगळेजण निघाले बघा. ही दोघं आहेत का नाही, बॅग घेतलं, साहिल आणि रोहित. साहिल आणि रोहित का नाही तो परत येणार आहे. आम्ही आधी जाणार आहे तिकीट बुक करायला. तिकीट भेटलेलं नाही आहे. तिथून नाही भेटली ना देवाजीपर्यंत भेटू देत. आणि नाही भेटलं तर पुढचं प्लॅनिंग आहे तो बघायला येईल. पण तत्कालमध्ये आम्हाला सांगा आले की असं भेटणार आहे म्हणून. तर मग काय विषय त्याचा नाही आहे. बघतो कसं काय होतं आणि तुम्ही अपडेट मी तुम्हाला देत राहतो. आता आम्ही निघाले ट्रॅव्हल्समध्ये बसायला. आमच्या इथं एकदाच का नाही ट्रॅव्हल्समध्ये 1 नंबर बसलेलं आहे. आणि मला माहिती नाही की वरची सीट कुठली आहे. त्यामुळे खाली बसायला लागते बघा. आत्ताच नाही वरती जायचं, चौकात जायचं, गाडी फुल झाल्यानंतर वरती जाऊन बसायचं. आत्ता जाऊन काय मतलब नाही आहे. आमची सीट गावली बघा. पण विषय काय झाला माझ्या पाठीमागची सीट आमची होती आणि मी दुसऱ्या सीट येऊन बसलोय. मग त्यांनी का नाही दुसऱ्याला सीट दिली आणि आम्हाला ॲडजस्ट करून दिला. हो आणि मस्त आहे का नाही. तर पाय बी चांगला आहे. हो पसरून असं मस्तपैकी बसायचं. पण आम्ही मेन तुम्हाला सांगतो मेन विषय मध्ये हे कशाचं माहित नाही मला. चप्पल ठेवून देते त्याच्यात. काय होतं मध्ये पुढे बघा ट्रॅक्टर आहेत बघा. बघा दिसतील तुम्हाला ते ट्रॅक्टर आहेत का नाही. त्याच्यामुळं येऊ शकतो जायला म्हणजे. आणि जास्त ॲक्सिडेंट म्हणून लय होत्यात जायला यायला. आणि रोडच्या अवस्था पण लय बेकार आहे की हो. मग वाहतूक करा कमीच आहे इकडं. आणि आता आपला हायवे इथं बनणार आहे का विषय नाही. अजून 1-2 वर्षात का नाही. 2 वर्ष म्हणजे 1.5 वर्षात सगळं एकदम ओके मध्ये होऊन जाते बघा. केल्या का तुम्ही सायलांनी पाठीमागणे येणार आहेत. हो हे काय शिल्परवर तिथनं मुंबई मस्त पैकी आता बाया बसणं येतो की त्यांना पब्लिक. आत्ता जस्ट का ना उठलो 9 वाजलेले आहेत. हे बघा इथं सगळं सामान उपटायला लागलं आहे. मी आता फ्रेश होतो आणि मी आलो दादाच्या रूमवर म्हणजे माझ्या मावळ भावाच्या रूमवर आलो. तो सकाळीच उठून कामावर गेला. आणि ते सगळं झाल्यानंतर पहिल्यांदा आपण सेटला जाऊन येऊया. आणि ब्लॉग ना मी तुम्हाला इथंच संपवतोय. आणि दुसरा ब्लॉग आहे ना इथून चालू करतोय. आणि भेटूया आपण नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.